अशा ज्या काही टेक्निक्स आहेत ना, त्या तुम्ही कुठंही करा, पण अंडर ऑब्झर्वेशन करा. आणि फास्टिंगमध्ये जरी तुम्ही जात असाल, स्लोली जा, अदरवाईज सिम्पटम ॲग्रिवेट होऊ शकतात. त्यामुळं बेसिक या 2 गोष्टींनी आपण डिटॉक्सिफिकेशन सुरू करायचं आहे. अल्कलाईन लिक्विड आणि माइल्ड लॅक्झेटिव्ह, काही ना काही पोट साफ होणारं औषध आपल्याला एखादा महिना घेऊन. आणि जसं आपण पुढच्या ॲडव्हान्स टेक्निक्समध्ये जाऊ, हे डिटॉक्सिफिकेशन आपल्याला वाढवत जायचं आहे. करेक्ट. सेकंड पिलर येतो आहे तो डाएट. इथं आपण नक्कीच बरंच बोलू. बऱ्याचशा शंका असतात पेशंट्सना की काय खायचं, काय नाही खायचं. सो इथं पण आपल्याला थोडंसं जास्त काम करणं गरजेचं आहे. कारण मी कायम म्हणते की कुठल्याही मेडिसिनवर जाण्यापेक्षा तुम्ही फूड ॲज अ मेडिसिन तुमच्या आहारालाच जर औषधासारखं वापरू शकलात तर ते सगळ्यात बेस्ट असणार आहे. कारण आपलं भारतीय अन्न पण ना खरंच इतकं चांगलं आहे, त्याच्यात इतके औषधी गुणधर्म आहेत ना, ते जरी आपण थोडेसे मॉडिफाय केले ना तर आपण बरे होऊ शकतो. आणि इवन डाएट करताना पण आपला डाएट हा असा असला पाहिजे जो आपण फॉरएव्हर फॉलो करू शकू. जसं की मगाशी आपण बोलता बोलता म्हणालो की 8 दिवसाचं काहीतरी डिटॉक्स असतं किंवा असा डाएट आहे, तसा डाएट आहे. तो आपण किती दिवस करू शकतो? जेवढे दिवस करू आपल्याला रिझल्ट्स नक्की मिळतील. ते सोडलं की दुप्पट वेगाने वजन वाढते किंवा सिम्पटम्स वाढत आहेत. सो आपला जो आहार आहे, जो आपण लहानपणापासून घेत आलो आहे, आपल्या प्रकृतीनुसार त्याची क्वांटिटी, फ्रिक्वेन्सी कशी असली पाहिजे, मला काय सूट होतं आहे, ते जर आपण शिकून घेतलं तर आपण ते आनंदाने पण फॉलो करू आणि फॉरएव्हर फॉलो करू. मग मला ब्रेकफास्ट पण हवा आहे, मला लंच पण हवं आहे, मला मिड स्नॅक्स पण हवं आहे, मला डिनर पण हवं आहे. मग घ्यायचं आहे आपल्याला. त्यात ह्या सगळ्या थेरपीज आपल्याला बसवायच्या आहेत. फक्त काय घ्यायचं आहे, किती प्रमाणात घ्यायचं आहे, हे आपल्याला समजून घेणं किंवा शिकणं महत्त्वाचं असतं. मी कायम एक गोष्ट नक्की सांगते की प्रत्येक मीलच्या आधी, तुमच्या बिफोर मील काही ना काही रॉ फूड ॲड करा. सॅलड घ्या. मग तुम्ही नाश्त्याच्या आधी फळं किंवा स्प्राउट्स, मोड आलेली कडधान्य ॲड करू शकता. फळ आधी खायचं? येस. फळ खाताना तुम्ही कधीही आफ्टर मील घेऊ नका. कारण थायरॉईडचं तर ठीकच आहे, पण डायबेटिक पेशंट्समध्ये सुद्धा हे फार ॲडवायजेबल आहे. जेव्हा तुम्ही फळ तुमच्या जेवणानंतर घेता, त्यातलं फ्रुक्टोजचं ग्लुकोजमध्ये रूपांतरण खूप फास्ट होतं आणि मग डायबेटिक पेशंटची शुगरही वाढू शकते. सो जे काही तुम्ही कच्चं अन्न खाताय ना, ते बिफोर मील घ्या. फळ आपण कच्चं खातो, आपण ते शिजवून नाही खाते. सो त्याचं डायजेशन लवकर होणार आहे, तुमचं पोट लवकर भरणार आहे, त्यातले न्यूट्रियंट जे आहेत ते तसेच्या तसे ॲब्सॉर्ब होणार आहेत. करेक्ट. सो फ्रूट्स किंवा स्प्राउट्स हे तुम्ही नाश्त्याच्या आधी प्रेफर करा. दुपारच्या जेवणाच्या आधी तुम्ही सॅलड घ्या आणि रात्रीच्या जेवणाच्या आधी तुम्ही सॅलड घ्या किंवा सूप घ्या. ते पण होममेड सूप. प्रिझर्वेटिव्स किंवा पॅक फूड आपण अवॉइड करायला सांगतो. सो सगळ्यांनाच माहिती आहे जंक फूड आहे किंवा त्याच्यातले प्रिझर्वेटिव्स आपल्याला त्रास देऊ शकतात. तरी पण सांगायला लागतं प्रोसेस फूड, जंक फूड हे टाळायचं. हां, म्हणजे कुठेही जे पॅकेटमध्ये असतं उघडून, येस, ते पूर्णतः टाळलं पाहिजे. येस. बर्गर्स, पिझ्झा, बर्गर, ड्रिंक, येस, अगदी 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 कम्प्लिटली टाळा. इथं पण ना मी अजून एक छोटा फॉर्म्युला सांगू इच्छिते की काय टाळा. आम्ही त्याला MRPs म्हणतो. ओके. जसं आपल्या आयुष्यात जेव्हा आपण जगत असतो, आपल्या शरीरावरती आपल्याला जर तो खर्च करायचा नसेल, आपली MRPs तशी वाढवायची नसेल, तर हे MRPs टाळायला सुरुवात करा. ज्याच्यावर MRP लिहिलंय ते खायचं नाही. ते तर आहेच आहे, पण MRPचा लॉंग फॉर्म पण आहे. ओके. सो M स्टँड्स फॉर मीट आणि मिल्क प्रोडक्ट्स. मीट, ॲनिमल प्रोडक्ट्स म्हणूयात आपण. ते आपल्याला थोडेसे टाळायचे आहेत, पर्टिक्युलरली नॉनव्हेज. कारण मी बरेच जण इथे थोडेसे म्हणतील लोक की नॉनव्हेज कसं टाळायचं किंवा बंद करायचं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला ॲसिडिक शरीराला अल्कलाईन बनवायचं आहे आणि नॉनव्हेज प्रचंड ॲसिडिक आहे. सो एका बाजूने आपण ॲसिडिटी कमी करण्याचा प्रयत्न करू आणि एका बाजूने ॲसिड पोटात टाकतोय. सो ॲटलिस्ट फर्स्ट 3 months तुम्ही नॉनव्हेज कमी करायला सुरुवात करा. आणि मिल्क प्रोडक्टसुद्धा आपल्याला, कारण मिल्क सुद्धा सायलेंट किलर आहे म्हणायला हरकत नाही आहे. बिईंग आयुर्वेद पर्सन मी हे सांगते आहे, पण हे सत्य आहे. कारण ज्या काळात दूध हे अमृत सांगितलं गेलं आयुर्वेदामध्ये, त्या पद्धतीचं दूध आत्ता अवेलेबल आपल्याला नाही आहे. सो आपल्याला चांगलं, ज्याच्यात भेसळ नाही आहे, त्यात प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत, A2 गाईचं प्रॉपर दूध मिळालं जरूर घ्या, पण तसं मिळालं तरच. येस. सो ॲटलिस्ट हे M स्टँड्स फॉर, हे आपल्याला थोडंसं टाळायला सुरुवात करायची आहे. R म्हणजे रिफाईंड प्रोडक्ट्स. सो जेवढं तुम्ही रिफाईंड किंवा प्रोसेस्ड फूड वापराल तेवढं त्यातले चांगले न्यूट्रिशनल कंटेंट निघून जातात. त्यामुळे नेचरच्या जवळ जितके जाल तेवढे तुम्ही रिकवर होणार आहात. सो नॅचरल फूडकडं भर द्यायचा आहे. P म्हणजे पॅक प्रोडक्ट्स. सो बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ हे आपल्याला टाळायचे आहेत.
आणि एस म्हणजे शुगर आणि सॉल्ट. ह्यात आपल्याला रिप्लेस करायचं आहे, हे टाळायचं नाही आहे. शुगरच्या ऐवजी आपण ऑर्गॅनिक जॅगरी गूळ घेऊ शकतो किंवा चांगल्या क्वालिटीचा मध विदाऊट शुगर असं जर आपल्याला मिळालं, किंवा नॅचरल स्वीटनर्स पण भरपूर आहेत. खारीक आहे किंवा खजूर आहे, अंजीर आहे, असे नॅचरल स्वीटनर्स पण आपण नक्कीच ॲड करू शकतो. आणि सॉल्ट हा एक मोठा विषय असतो थायरॉईडच्या पेशंट्समध्ये, की सॉल्ट घ्यायचं, कुठलं घ्यायचं, कुठलं आयोडीनवाला घ्यायचं की नॉन आयोडीन? येस, पिंक घ्यायचं की व्हाईट घ्यायचं? खूप मोठे प्रश्न असतात पेशंट्सना. आणि बरेच जण म्हणतात आम्ही हे सुरू केलं होतं, मग हे सांगितलं आम्ही हे बंद केलं आणि हे सुरू केलं. तर फार महत्त्वाचा प्रश्न आहे हा, की सॉल्ट कुठलं घ्यायचं थायरॉईडच्या पेशंट्सनी. सो पर्टिक्युलरली जेव्हा आपण गॉयटर किंवा मल्टीनोड्युलर गॉयटर किंवा सिस्ट असतो, अशा पेशंट्समध्ये आयोडीन डिफिशियन्सी असते. सो अशा पेशंट्सनी आयोडाइज्ड मीठ घेणं गरजेचं आहे. बाकी टाईपमधल्या थायरॉईडच्या पेशंट्सनी नॉर्मल सेंधोमीठ किंवा पिंक सॉल्ट जे आपण म्हणतो ते घ्यायला हरकत नाही आहे. पण जनरली ज्यांना आयोडीन डिफिशियन्सी असते त्यांनाही मी हे सजेस्ट करते की तुम्ही आयोडीनयुक्त मीठ निम्म्या प्रमाणात आणि सेंधोमीठ निम्म्या प्रमाणात असं घ्या. कारण आयोडाइज्ड मीठ करायच्या नादात ना त्याच्यावरती पण भरपूर प्रोसेस केली जाते आणि त्या मिठामध्ये सोडियमची मात्रा खूप जास्त असते. सो तुम्हाला जर तुमचं हायपरटेन्शनकडे जायचं नसेल तर तेही लिमिटमध्ये खाणं गरजेचं आहे. सो अशा वेळेला तुम्ही निम्म्या फॉर्ममध्ये वापरा. आणि पर्टिक्युलरली जेव्हा तुम्ही भाजी करता आहात त्यात असं निम्म प्रमाण वापरा. निम्म आयोडाइज्ड मीठ, निम्म सेंधोमीठ. पण वरून जर तुम्ही कुठं घेत असाल, जसं की सॅलडवर घेत आहात, सूपमध्ये वरून घेत आहात किंवा फ्रूट चाटवर घेत आहात, तर ते सेंधोमीठचं वापरा. सेंधोमध्ये आयोडीनची मात्रा खूप कमी असते पण सफिशियंट असते. कारण आपल्या शरीरात आयोडीनची गरज साधारण 150 mcg मायक्रोग्रॅम 150 मायक्रोग्रॅम डेली इतकीच गरज असते, जी आपल्याला इतर बऱ्याचशा पदार्थांमधनं मिळू शकते. सो फक्त आयोडाइज्ड मिठाकडे जाऊन आपण पुन्हा रिफाईंड किंवा प्रोसेस्डकडे जाणं तिथं अपेक्षित नाही आहे. सो आपण डेफिनेटली हे ॲड करू शकतो. सो MRPs अवॉइड करायला जेवढ्यात लवकर आपण सुरू करू तेवढं आपण डिसीज रिव्हर्सल मिळवणार आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.